नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आणि आपल्या सगळ्यांनाच दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. करते ही दीपावली आपल्या सर्वांनाच सुखाची, समृद्धीची, भरभराटीची जाओ ही सदिच्छा व्यक्त करून आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज आपण माहिती करून घेणार आहोत ती विना शस्त्रक्रिया किंवा वेदनारहित सांधेरोपण शस्त्रक्रिया आणि यावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्रख्यात अस्थिरोगतज्ञ डॉक्टर किरण खरात. आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. हाली ज्या आपल्या वाढत्या तक्रारी आहेत ना आपल्या सांध्यांच्या, अर्थात असे सांधेरोपण शस्त्रक्रिया आणि ती पण वेदनारहित म्हणजे नेमकं काय असतं? कारण बऱ्याच जण जे आहेत ते बऱ्याच वेळा ऑपरेशनला मात्र घाबरत असतात. ऑपरेशनचं नाव जरी डॉक्टरांनी काढलं ना तरी त्यांना अगदी घाम फुटत असतो आणि मग ऑपरेशन नको डॉक्टर, त्यापेक्षा तुम्ही काहीतरी आम्हाला गोळ्याच द्या, आमच्या वेदना थांबवा. पण खरंच हे इतकं बरोबर आहे का? जर आपण आपल्याला ऑपरेशन करून घ्यायची वेळ आली तर वेदनारहित आपण ऑपरेशन कसं करून घेऊ शकतो? या संदर्भात तुमचे जर काही प्रश्न असतील तुम्ही आता थेट डॉक्टरांना विचारू शकता. फक्त आपला नंबर लिहून घ्या. आपला नंबर असा आहे 6684333333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे. खरं तर कार्यक्रमात सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला थोडक्यात डॉक्टरांबद्दल माहिती करून देते. डॉक्टर किरण खरात हे एक ऑर्थोपेडिक सर्जन तर आहेतच, पण पुण्यातील निष्णात असे अस्थिरोगतज्ञ म्हणून ते काम करतात. गेल्या 15 वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहेत आणि खरं तर ते UK मध्ये त्यांनी सगळं जे मास्टरचं शिक्षण आहे ते त्यांनी घेतलेलं आहे. आणि या बरोबरीनंच जेव्हा ते 2005 मध्ये भारतात आले तेव्हा त्यांनी रुबी हॉल हॉस्पिटल किंवा अपोलो हॉस्पिटल, बिर्ला हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल अशा अनेक हॉस्पिटलमध्ये ते सध्या कार्यरत आहेत. बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतात ना की सोपे प्रश्न असतात आणि त्याची उत्तर आपल्याला अपेक्षित असतात ती सोपी. अशा वेळी ती उत्तर आपण जाणून घेणं आवश्यक असतं. यासाठी तुमच्या मनातले जे जे काही प्रश्न असतात तुम्ही थेट डॉक्टरांना विचार. तुमच्या मनातील प्रश्न तयार ठेवा. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीचा प्रश्न मात्र मी डॉक्टरांना विचारते. डॉक्टर, बऱ्याच वेळी आपल्याला असं दिसून येतं की आपले सांधे दुखत असतात, आपण डॉक्टरांकडे कधी जावं हे खरं तर त्या रुग्णाला लक्षात येत नाही. अशा वेळी तुम्ही काय सल्ला द्याल की नेमकं डॉक्टरांकडे आपण अप्रोच कधी व्हायचं असतं? थँक्यू, धन्यवाद. आणि पहिल्यांदा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद डॉक्टर. तर हा प्रश्न प्रत्येक पेशंटला येतो आणि पेशंट डॉक्टरांकडे जेव्हा सांध्यामध्ये दुखायला लागतं तेव्हा पेशंटने डॉक्टरकडे गेलं पाहिजे. उशीर केला किंवा अंगावर काढलं तर तो प्रॉब्लेम जो आहे तो वाढत जातो. बरोबर. आणि तेव्हा ट्रीटमेंट सुद्धा चेंज होते. तर माझा सल्ला आहे की सांधा दुखायला लागला की लवकरच संपर्क साधा. नक्कीच डॉक्टर. खरं तर हल्ली जर आपण बघायला गेलं तर तरुण वयामध्ये सांधेदुखीची तक्रार घेऊन येणारे पेशंट्स आपल्याकडे बरेच असतात. खरं तर पूर्वी पाहायला गेलं तर 60च्या नंतर आपण असं म्हणायचो की ठीक आहे बाबा, दुखतायत गुडघे तर आपण त्याच्यावरती काहीतरी करू. पण हे असं वाढतं जे प्रमाण आहे ते आपल्याला असं का दिसून येते? तुम्ही काय सांगाल? तरुणपणामध्ये आर्थरायटिस काही कारणांमुळे होतो. एक तर अवॅस्क्युलर नेक्रोसिस एक कंडिशन आहे, त्यामध्ये खुब्याचा रक्तस्राव कमी होऊन जातो. तर त्यामुळे तो हाडांचा जो भाग आहे तो कोलमडतो आणि पेशंटला आर्थरायटिस होऊ शकतो. दुसरा भाग आहे अल्कोहोल किंवा जास्त मद्यपान करणे. त्यामध्ये बिंज ड्रिंकिंग म्हणजे खूप मद्यपान केलं की अवॅस्क्युलर नेक्रोसिस होऊन परत पेशंटला त्रास होऊ शकतो. ट्रॉमा म्हणजे ॲक्सिडेंट्समध्ये जेव्हा सांध्यांमध्ये फ्रॅक्चर होतो तेव्हा अशा पद्धतीमध्ये सांधा जो गुळगुळीत असतो आणि जे कवच एकदम स्मूथ असतं, गुळगुळीत असतं, त्यामध्ये जेव्हा फ्रॅक्चरची चीर पडते त्यामध्ये सुद्धा आर्थरायटिस होऊ शकतं. तर अशा काही कारणांमुळे भारतामध्ये हे संख्याचं प्रमाण जास्त आहे. प्लस रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणजे संधिवात हा प्रमाण आपल्या देशामध्ये सुद्धा खूप जास्त आहे, जास्त वाढताना दिसतंय. खरं तर मग डॉक्टर जेव्हा सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया डॉक्टर आपल्याला सुचवतात म्हणजे नेमकं डॉक्टर काय करत असतात त्यामध्ये? ओके, सो माझ्याकडे काही मॉडेल्स आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. पहिल्यांदा म्हणजे जस्ट समजून सांगण्यासाठी हे नॉर्मल जॉईंट असतं आणि हे जे कवच आहे हे एकदम गुळगुळीत असतं आणि हा कुर्चा असतो आणि हा कुर्चा जो आहे तो शॉक ॲब्झॉर्बरचं काम करतो. ठीक आहे. जेव्हा आर्थरायटिस सुरू होते तेव्हा हे कवच आहे ते खराब व्हायला लागते आणि ते खराब कवच एकमेकांवर घर्षण सुरू करते. जसं आर्थरायटिसचं प्रमाण वाढतं तसं हे कवच पूर्णपणे झिजून जातं आणि हाडाचं
एकमेकांवर घर्षण सुरू होते. तर अशा वेळी म्हणजे ह्या स्टेजला जेव्हा पेशंट ह्या स्टेजला पोहोचतो तेव्हा सांधेरोपण योग्य आहे. कारण की सांधेरोपण ही शस्त्रक्रिया लास्ट स्टेजला आपण करतो आणि त्यामध्ये या प्रकारचे आपण इम्प्लांट्स आतमध्ये टाकतो. ओके, सो या मोठ्या मॉडेलमध्ये दाखवण्यासारखं असं आहे. तर आम्ही हाडामध्ये छेद करतो आणि एक ठराविक जॉमेट्रिक प्रकारनी छेद करतो आणि हे जे कवच आहे हे एक धातूचं असतं, ते आम्ही ह्याला बसवतो. ह्याच्यामध्ये सिमेंट टाकून हे व्यवस्थित बसतं येते. तसंच पायाच्या हाडाला इथे आम्ही छेद करतो आणि झिजलेला भाग काढतो आणि ह्या छेदमध्ये सिमेंट भरून हा जो भाग आहे आम्ही त्यामध्ये टाकतो आणि हे शॉक ॲब्झॉर्बर त्यामध्ये टाकतो. तर ह्या सांध्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये सॉफ्ट टिश्यू बॅलन्सिंगचा जो प्रकार आहे तो खूप महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये पेशंटची हालचाल एकदम नॉर्मल होऊ शकते आणि स्टेबल म्हणजे स्थिर जॉईंट असतो. तर ह्याला जॉईंट म्हणतो. आणि हिपमध्ये जर सांगितलं, आता जे आपण पाहिलं ते आपण गुडघे जे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया असते त्याच्यासाठी, आणि जेव्हा हिप चे जे खुबे रोपण शस्त्रक्रिया ती नेमकी का असते ते पाहूया आपण. तर ह्या मॉडेलमध्ये दिसतं की हा जो कप असतो आपल्या हिपमध्ये त्याला आपण हे सॉकेट आतमध्ये बसवतो आणि हे अनसिमेंटेड असतं, म्हणजे याला आपण सिमेंट टाकत नाही. दोन्ही प्रकारचे असतात. आणि ह्याला स्क्रूचे ऑप्शन सुद्धा असतात. ओके, सो दिस फिट्स म्हणजे इथं व्यवस्थित बसतं ते. आणि हा जो भाग आहे हा भाग मांडीच्या हाडामध्ये जातो असा आणि हा पूर्ण खुबा असतो, ज्यामुळे पेशंटला पूर्ण हालचाल करता येते. म्हणजे पाहिजे त्या डिग्रीमध्ये त्यांचे पाय हलू शकतात. डॉक्टर, खरं तर ना जेव्हा आपल्याला ऑपरेशन सुचवतात, म्हणजे डॉक्टर आता त्या रुग्णाला सांगतात की तुम्हाला ऑपरेशन करायचं आहे, तेव्हा मात्र रुग्णांनी कोणत्या अपेक्षा ठेवल्या पाहिजेत? म्हणजे मांडी घालून बसावं त्यांना वाटतं, कारण भारतीय बैठक म्हटलं की आपल्याला खालती बसणं येतं, उठबस करणं आलं, किंवा किती डिग्रीमध्ये पाय हलवणं, अशा सगळ्या गोष्टींचं त्यांच्या मनामध्ये एकदम कन्फ्युजन असतं. बऱ्याच वेळा पेशंट आपला ऐकतो का हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर माझ्याकडे काही असे स्लाइड्स आहेत, त्यामध्ये तुम्हाला दाखवू इच्छितो. ठीक आहे सर. तर म्हणजे नेमक्या कोणत्या अपेक्षा ठेवल्या पाहिजेत रुग्णांनी डॉक्टरांकडनं हे देखील तितकंच आवश्यक असतं, कारण आपल्याला डॉक्टर सुचवत तर असतात की तुम्हाला शस्त्रक्रिया करायची, पण नेमकं काय आणि कधी करावी हे आता सरांनी सांगितलंच आहे. पण आता पाहूया डॉक्टर काय दाखवतात ते आपल्याला. तर मांडी घालणे पॉसिबल आहे. म्हणजे आजकाल जे कृत्रिम सांधे आहेत तर ते अशा पद्धतीने बनवले आहेत की आपले जे शरीराची रचना आहे ते त्याप्रमाणे हालचाल करू शकतात. तर ह्या पेशंटला मांडी पूर्णपणे घालता येते. तसेच बरेच पेशंट आहेत जे मांडी घालून बसू शकतात, पण आम्ही पेशंटला सांगतो की मांडी घालून बसू नका, कारण की त्यामुळे जास्त भार पडू शकतो आणि हे जे शॉक अब्झॉर्बर आहे त्याचं जास्त वेळ होऊ शकतं लवकर. तर मांडी घालणे म्हणजे हे आम्ही ॲडवाइस करत नाही सर, पण पेशंट्स करतात, कारण की त्यांना त्यांची सवय असते आणि काही कारणामुळे त्यांना ती करावंसं वाटतं. बरोबर. म्हणजे खरं तर आपल्या भारतीय लोकांमध्ये खालती बसणं किंवा बैठक मांडून बसणं ह्या गोष्टी आपल्याला सर्रास आपण बघिता येतात, पण जेव्हा काही एकदा आपल्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलं असेल गुडघ्यांचं, तेव्हा मात्र ह्या गोष्टी ज्या आहेत ते प्रकर्षाने टाळणं हे केवळ त्या रुग्णाच्या हाती असतं, तरच ती ऑपरेशन सक्सेसफुल झाली असं आपण म्हणू शकतो. नाही तर आपण बहुधा डॉक्टरांनाच दोष देत असतो. असं न करता रुग्णांनी देखील तितकीच काळजी घेतली पाहिजे. अधिक माहिती करून घेऊया आपण या ऑपरेशन्सबद्दल किंवा वेदनारहित शस्त्रक्रिया नेमक्या कोणत्या आहेत या जाणून घेऊया सरांकडनं, पण घेतोय एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत ती आपण सांधेरोपण शस्त्रक्रिया. अर्थातच वेदनारहित जर आपल्याला सांधेरोपण शस्त्रक्रिया करायची असेल तर नेमकं आर्थरायटिस किंवा सांधेदुखी झाल्यावर पेशंटनी कोणती काळजी घेतली पाहिजे, त्यांनी नेमके कोणते सांधे वापरले पाहिजे, काय केलं पाहिजे, हे आज आपल्याला सगळं समजावून सांगत आहेत प्रख्यात ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर किरण खरात. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ना तुम्ही तयार ठेवा. पण जसं डॉक्टर तुम्ही आत्ता आम्हाला सांगितलं की
सांधे जेव्हा आपले खराब होतात तेव्हा पहिल्यांदा सुरुवात होते आणि मग खूप ते झिजत जाऊन नंतर आपल्याला ऑपरेशनपर्यंत आपली वेळ येते. पण समजा जर काही काही रुग्ण असे असतात की माझा थोडासा झिजला ना किंवा थोडं दुखतंय ना डॉक्टर, काय ते आता तुम्ही करा, मग नेमकं काय करता सर तुम्ही? अशा वेळी आम्ही पेशंट्सना व्यवस्थित एक्सरे काढून त्यांना तपासून असं बघतो की जर फक्त एकच भाग सांध्याचा डॅमेज झाला असेल तर आम्ही तेवढाच भाग रिप्लेस करू शकतो. आणि ह्या स्लाइडवर तुम्हाला दिसू शकतं की युनि कंपार्टमेंटल नी रिप्लेसमेंट ज्याला म्हणतो आपण, तर तो भाग तेवढाच भाग आपण बदलू शकतो. तर तसे आपल्याला बरेच असे जॉईंट्स आता आहेत अवेलेबल, जे गुडघ्याची जी वाटी आहे ती बदलू शकतो, फक्त एकच भाग बदलू शकतो किंवा 2 कंपार्टमेंट बदलू शकतो. आणि हे पूर्ण कंपार्टमेंट रिप्लेसमेंट आहे. तर आपल्याकडे सगळे ऑप्शन्स आजकाल अवेलेबल आहेत. बरं सर, जेव्हा हे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल असतात, पण जेव्हा पेशंट येतो आणि पेशंट सांगतो की डॉक्टर खरं तर तुम्ही आम्हाला एवढे सगळे सांधे सुचवले आहेत, पण मला मेटलची एलर्जी आहे, मला मेटल चालणारच नाही, मग ऑपरेशन सक्सेसफुल व्हायचे चान्सेस फार कमी असू शकतात नाही का? अगदी बरोबर आहे. पण आपल्याकडे लकीली असे जे इम्प्लांट्स आहेत तर त्यामध्ये ज्यांना मेटल ॲलर्जी आहे आपण ते सुद्धा वापरू शकतो. कारण की सिरॅमिक किंवा स्पेशल कोटिंग असतं जॉईंट्समध्ये. तर हे स्पेशल कोटिंग म्हणजे हे सोन्याचं कलर आहे आणि हा काळा रंग आहे. तर हे जे मेटल्स आहेत ते धातू आहेत, हे आपण पेशंट्सला वापरू शकतो, त्यांना ॲलर्जी बिलकुल होऊ शकत नाही. मग सर खरं तर हे जेव्हा धातू वापरत असतात तेव्हा पेशंटला वापरले जाणारे धातू, आता कधी कधी तर समजा आता मला माहिती आहे की मला बाकीचं काही मेटल चालत नाही, तर त्यातल्या त्यात मला सोनं चालतं, तर आपण ते रिप्लेसमेंट करू शकतो. पण काही काही जणांना माहिती नसतं की मला हा चालणार आहे की नाही चालणार आहे, मग अशा वेळी काय करता तुम्ही? तर यासाठी काउन्सिलिंग खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे पेशंट आणि डॉक्टरचा संवाद, त्याला वेळ लागतो आणि अनुभवी डॉक्टर हे सगळं विचारतो पेशंटला आणि माहिती करून घेतो. नक्कीच. खरं तर डॉक्टरांचं सिलेक्शन कसं करायचं असे आपण डॉक्टरांनाच विचारून घेऊया. पण कार्यक्रमाचा पहिला फोन घेतोय आपण नाशिकहून. आपल्याशी विजय बोलतात. हॅलो, नमस्कार. हा नमस्कार, मी नाशिकवरून बोलतोय. हा नमस्कार. वय 58, वजन बरंच वाढलंय डायबिटीसनी. ओके. 135. डाव्या गुडघ्याची वाटी खराब म्हणजे दुखतोय, तिथं डावा गुडघा अचानक दुखायला लागला चालताना. ओके. डॉक्टरांनी सांगितलं, एक्सरे काढला, सांगितलं की वाटी खराब आहे, काय मधलं कोणतं तो एक असतं ते. मग दुसऱ्या डॉक्टरांकडे गेल्यावर त्याने तसं काहीच नाहीये, या वयांमध्ये सगळ्यांच्याच वाटीची एक्सरे अशी येतात म्हणजे. मग नंतर एक मित्र एका माणसाकडे घेऊन गेला, एक साधा मोसाचा, त्यांनी कुठेतरी दाबलं आणि मला 3-4 दिवस चांगलं चालता यायला लागलं. एक्झर्शन झालं, परत पाय दुखायला लागला. परत त्या माणसाकडे गेलं की दिवसभर चांगलं वाटतं, दुसऱ्या दिवशी परत दुखायला लागतं. नक्की काही मार्गदर्शन करता येईल का? नक्कीच नक्कीच सर. काय सांगाल? यांचं वय वर्ष आहे 58. तर मला असं वाटतं की एकतर वजन यांचं खूप जास्त आहे, त्यामुळे जास्त भार पडत आहे सांध्यांवर. एक्सरेमध्ये किती झीज आहे ते आपल्याला उभा राहून एक्सरे काढावा लागतो. त्यानंतर पेशंटला क्लिनिकली म्हणजे तपासून बघावं लागतं की हालचाल किती आहे आणि डायबिटीज कंट्रोलमध्ये आहे का. कदाचित MRI स्कॅन लागू शकतो, पण त्यांचं वजन 135 असल्यामुळे MRI स्कॅन काही ठराविकच हॉस्पिटलमध्ये होऊ शकतं. आणि त्यानंतर पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झाल्यावर त्यांना तपासून पुढचे निर्णय घेता येतील. नक्कीच सर. एखादं यशस्वी असं सांधेरोपण जी शस्त्रक्रिया आहे ती यशस्वी होण्यासाठी म्हणून नेमके कोणते घटक जबाबदार असतात? जसं आपण म्हणतो डॉक्टरांचं सिलेक्शन देखील आहे, तर ह्या पद्धतीने अजून रुग्णांनी काय विचार केला पाहिजे? तर त्यासाठी सांगायचं म्हणजे जर आपण सर्जन, जर मी पेशंट असेल तर मी असा विचार करेल की कुठे ऑपरेशन करून घेणे. बरोबर. तर हॉस्पिटल फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहेत, ज्यामध्ये ऑपरेशन थिएटर्स आहेत, ते जागतिक पद्धती अनुसार त्यांचे प्रोटोकॉल्स आहेत, रचलेले आहेत आणि त्यामध्ये लॅमिनर फ्लो आहे आणि पेशंटला इन्फेक्शनचे चान्सेस यामध्ये कमी होऊन जातात. मग हे टीम वर्क आहे, कारण की मी एकटाच सगळं काय करू शकत नाही. माझे जोडीदार आहेत, माझे जे टीमचे साथी आहेत, त्यांची खूप मदत असते. आणि
पेशंटच्या घरी सुद्धा सपोर्ट लागतो, म्हणजे पेशंटचा सपोर्ट प्लस फिजिओथेरपीचा सपोर्ट. तर हे पूर्ण टीमवर्क एकत्र आल्यावर सांधेरोपणची यशस्वीता वाढते. सर सतत आणि आपल्या आता जे फोन केला होता विजयजींनी म्हटलं की मला मधुमेह आहे, तर मधुमेह असणारे किंवा ब्लड प्रेशर असणारे किंवा ज्यांना हार्ट ट्रबल असणारे असे बरेच पेशंट्स या वयामध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे एक 60 वगैरे वाटली किंवा 50च्या नंतरचे पेशंट्स आहेत आणि हल्ली आपल्याला लवकरात लवकर कमी वयात झालेले देखील दिसतात. अशा वेळी सर तुम्ही काय काळजी घेता? तर पहिल्यांदा मधुमेहच्या स्पेशलिस्टकडनं पेशंटनी तो शुगर कंट्रोल पूर्णपणे केला पाहिजे. त्याशिवाय ऑपरेशनचा आम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. तर त्यासाठी फिजिओथेरपी, औषध गोळ्या, ज्यामुळे जे कवच आहे त्याचं सुरक्षितता वाढते. म्हणजे खरं तर म्हणजे त्यांचं जे कंट्रोलमध्ये असणं मधुमेह आवश्यक आहे. ब्लड प्रेशर तोपर्यंत आम्ही त्यांना ऑपरेशनचं सुचवणार नाही. म्हणजे खरं तर ते कंट्रोलमध्ये आल्यानंतरच आपण ऑपरेशन वगैरे करू शकतो. डॉक्टर, ही जी दरवर्षी बदलत जाणारी ह्याच्यामधली आधुनिकता आहे, म्हणजे आपण जर म्हटलं की 4 वर्षापूर्वी या 5 वर्षापूर्वी की हे सांधे नव्हते, ह्याच्यापेक्षा अजून काहीतरी चांगलं आलंय, पुन्हा अजून काहीतरी चांगलं आलेलं आहे, तर ह्याचा सगळ्यांचा फायदा आपल्या ह्या ऑपरेशन यशस्वी होण्यामध्ये होत असतो का? हे बघा, चेंज इज कॉन्स्टंट असे एक म्हण आहे आणि दरवर्षी प्रगती होत आहे. UK मध्ये मी 15 वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे आणि भारतामध्ये 10 वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे. तर आपलं जागतिक दृष्टी आपण समांतर आलेलो आहोत. अच्छा. पण माझ्या दृष्टीने 2-3 महत्त्वाचे जे घटक झालेले आहेत त्यामध्ये पेशंट स्पेसिफिक जॉईंट रिप्लेसमेंट, म्हणजे तुम्हाला तुमचा सांधा कस्टमाइज्ड करून आपण सांधेरोपण करू शकतो. तर त्याचा अर्थ काय आहे, तर पेशंटचा जो CT स्कॅन असतो तो आम्ही CT स्कॅन लॅबला पाठवतो आणि ते असे मॉडेल्स तयार करतात आणि कटिंग जिग्स तयार करतात जे या हाडाच्या भागावर बसतात आणि त्यानंतर या पिन्स मध्ये आम्ही पिन्स टाकून